नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच. असं एकही घर नसेल की त्या घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही. अन्नपूर्णा माता ही अन्नाची देवी मानली जाते. ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही. आणि म्हणून तुमच्याही देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असेल आणि ती तांदळात ठेवली असेल तर तांदळाऐवजी असं कोणतं धान्य आहेत त्या धान्यात ठेवल्याने घरात धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही. तसेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या जागेवर ठेवावी, तसेच अन्नपूर्णा मातेला अर्पण केलेले तांदूळ हे कधी बदलावे आणि त्या तांदळाचा कोणता उपाय करावा अशी संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओचा खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.